दिनांक 25 जुलै 2026 ची सायंकाळ सुमारे 5 वाजायची वेळ. ढाब्याच्या सामान संपल्यामुळे एक तरुण सामान आणण्यासाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या शहराकडे निघाला. रस्त्याने जात असताना आजूबाजूला घनदाट झाडी होती. झाडीतून पुढे जात असतानाच अंधार पडू लागला होता. यावेळी पोलिसांची गाडी त्या तरुणाचा पाठलाग करत होती. पोलिसांची गाडी पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच तरुणाने आपल्या गाडीचा वेग प्रचंड वाढवला. तरुणाने गाडीचा वेग वाढवल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी रिव्हॉल्वर काढून त्या तरुणांच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. शांत आणि घनदाट अशा जंगलात पोलिसांची गोळी त्या तरुणाच्या पायावर लागली. गोळी पायावर लागताच तरुणाने जंगलाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र प्रश्न असा होता की या तरुणाने नेमकं असं काय केलं ज्यामुळे पोलिसांना याच्यावर गोळीबार करण्यापर्यंतची कारवाई करावी लागली. या तरुणाने 2 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. प्रेम करणं हा काही गुन्हा नव्हता, मात्र त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने जे काही कांड केलं होतं त्यामुळे त्याच्यावरती ही वेळ आली होती. पोलिसांनी त्याच्यावरती गोळी का चालवली, त्यांनी नेमकं काय केलं, हेच आपण आजच्या या व्हिडिओमधनं मंडळी जाणून घेऊयात. तर मंडळी, ही गोष्ट आहे मध्य प्रदेश मधल्या सतना या ठिकाणची. अंकिताला डॉक्टर व्हायचं होतं. नीटची परीक्षेची तयारी आणि अभ्यासासाठी कोटा शहराचं नाव हे सगळीकडे चर्चेत आहे. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी राजस्थान मधल्या कोटा शहरात जाऊन शिक्षण घ्यायचं असं अंकिताने ठरवलं होतं आणि आपल्या आईवडिलांकडे हट्ट देखील धरला. आईवडिलांनी अंकिताचा हट्ट मांडला. आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली होती, त्यामुळे त्यांनी तिला कोटा शहरात शिक्षणासाठी जाण्याची परवानगी देखील दिली. त्यानंतर अंकिता ही आई वडिलांपासून दूर कोटा शहरामध्ये शिक्षणासाठी आली. कोटा शहरात आल्यानंतर अंकिताने आपलं शिक्षण सुरू केलं आणि याच काळात तिची प्रताप नावाच्या एका तरुणासोबत ओळख झाली. प्रताप आणि अंकिता हे दोघे देखील एकाच ठिकाणी नीट परीक्षेची तयारी करत होते. त्यामुळे रोजच्या गाठीभेटी व्हायच्या आणि दोघांची चांगली ओळख देखील निर्माण झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. तर प्रताप हा उत्तर प्रदेश मधल्या चित्रकूट या ठिकाणचा रहिवासी होता. त्यामुळे तो अधूनमधून सुट्टीच्या दिवशी आपल्या गावाकडे देखील जायचा आणि याच काळात अंकिता इतर मित्रांबरोबर रील, सोशल मीडियामध्ये व्हिडिओज अपलोड करून तिच्या रील्सला चांगले व्ह्यूज देखील मिळायला लागले होते. त्यामुळे नवनवीन ठिकाणी जाऊन रील्स बनवण्याची तिला आवड निर्माण झाली, जी की आजकाल सगळ्याच तरुणी आणि महिलांमध्ये बघायला मिळते. सुरुवातीला अंकिता एकटी रील्स बनवत होती, मात्र काही दिवसांनी तिने प्रतापला देखील या रील्समध्ये सहभागी करून घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे शिक्षणासोबत सुरू झालेला हा छंद हळूहळू वाढत गेला. एकदा प्रतापने अंकिताला सांगितलं की त्याच्या गावाकडे प्रचंड सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपण तिकडे जाऊयात आणि तिकडे आपण काही रील्स बनवूयात. रील्स बनवण्याच्या मोहात अंकितानेही प्रताप सोबत चित्रकूटला जायची तयारी केली. ती त्याच्यासोबत गेली. कमी कालावधीत प्रताप आणि अंकिता चांगले घट्ट मित्र बनले होते. त्यामुळे अंकिताला त्याच्यासोबत जाण्यात कुठलीही अडचण ही कधी जाणवली नाही. ती त्याच्यासोबत निघून गेली. आता सोमवार दिनांक 21 जुलै रोजी अंकिता प्रताप सोबत त्याच्या गावाकडे गेली होती. गावात गेल्यानंतर ती एक दिवस प्रतापच्या घरी देखील थांबली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी चित्रकूट जिल्ह्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगंगा व्हॅली या ठिकाणच्या परिसरात त्यांनी जायचं ठरवलं. त्या ठिकाणी प्रचंड सुंदर वातावरण आहे आणि या ठिकाणी आपण गेलो पाहिजे असं त्याने सांगितलं. देवगंगा व्हॅली या ठिकाणी अत्यंत घनदाट जंगल होतं. उंच टेकड्यांचा हा परिसर होता. दुपारची वेळ होती. दोघेही तिकडे निघाले. देवगंगा व्हॅली अत्यंत उंच टेकडीवर असल्यामुळे त्या ठिकाणी मोबाईलला रेंज नव्हती. कुठल्याही प्रकारचं नेटवर्क उपलब्ध नव्हतं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये काही वेळ घालवण्यासाठी आणि रील्स बनवण्यासाठी अंकिता आणि प्रताप हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते. पण त्या ठिकाणी पक्ष्यांचा आवाज सोडला तर कुठलाही आवाज त्या ठिकाणी नव्हता. अत्यंत शांतता ही त्या ठिकाणी होती. घरी परतण्याची वेळ झाली होती, मात्र अंकिता अजूनही तिथून निघण्यासाठी तयार होत नव्हती. दोघांनी काही रील्स बनवल्या, काही फोटोज काढले, काही व्हिडिओ देखील शूट केले. त्यानंतर
ते दोघे त्या उंच टेकडीवर थांबले होते आणि त्याच वेळी 3 तरुण मोटरसायकलवरनं त्या जंगलातून जात होते. ते जंगलाची सफर करत होते आणि जंगलाची सफर करत असताना अंकिता आणि प्रताप त्या 3 तरुणांना दिसले. या तिघांनी अंकिता आणि प्रतापला धमकावण्याची सुरुवात केली. आम्ही वन विभागाचे कर्मचारी आहोत. तुम्ही इथं बसण्यासाठी परवानगी घेतली आहे का? तुम्ही इथे काय करता? असं म्हणत त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. आपण वन विभागातील कर्मचारी असल्याचं त्यांना सांगितलं. या प्रकारामुळे अंकिता आणि प्रताप दोघेही प्रचंड घाबरून गेले होते. त्यांनी त्या ठिकाणाहून निघण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्याच वेळी त्यातल्या एकाने कमरेचा बेल्ट काढून प्रतापला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने कमरेच्या बेल्टने प्रतापला प्रचंड मारलं. प्रतापचे हात त्याच बेल्टने त्याने बांधून टाकले. प्रतापचे हात बांधल्यानंतर त्या तिघांनी अंकिताला लक्ष केलं. अंकिता मोठमोठ्याने ओरडू लागली. प्रतापला सोडा, आम्हाला जाऊ द्या, अशी विनवणी देखील ती करत होती. मात्र त्या तिघांनी अंकिताला जवळच्या झाडीमध्ये ओढून नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला, अतिप्रसंग केला. प्रतापला बांधून ठेवल्यामुळे त्याला अंकिताच्या मदतीला जाता आलं नाही. तो हतबल झालेला होता. घटना घडल्यानंतर त्या तिघांनी अंकिताला झाडीत आणि प्रतापला बांधलेल्या अवस्थेत तिथेच सोडलं आणि ते तिघे जण त्या ठिकाणाहून पळून गेले. यानंतर प्रतापने स्वतःची सुटका करून घेतली आणि अंकिता जवळ गेला. त्यावेळी अंकिता बेशुद्ध अवस्थेत असल्याचं त्याला दिसलं. अंकिताच्या शरीरावरती प्रचंड इजा झाली होती. अंधार पडला होता. टेकडीवर मोबाईलचं नेटवर्क नसल्यामुळे कुणाचीही मदत घेणं शक्य होत नव्हतं. मात्र काही वेळाने अंकिताला शुद्ध आली. त्यानंतर दोघेही टेकडीवरून खाली आले. खाली आल्यानंतर त्यांनी 112 क्रमांकावरती फोन लावला आणि पोलिसांची मदत मागितली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अंकिताला आणि प्रतापला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंकितासोबत घडलेल्या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरून गेली होती. त्यानंतर प्रतापच्या फिर्यादीवरनं चित्रकूट पोलिसांनी संपूर्ण घटना जाणून घेतले. त्यानुसार गुन्हा देखील त्यांनी दाखल केला आणि पुढे रुग्णालयात अंकितावरती उपचार सुरू झाले. अंकिता उपचार घेत होती. घटना घडल्यानंतर या प्रकरणाची माहिती देशभर पसरली. याच वेळी चित्रकूट जिल्ह्याचे SP अरुण कुमार सिंग यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट अशा सूचना केल्या की 24 तासाच्या आत आरोपींचा शोध लागला पाहिजे. आरोपी कोण आहेत, ते कुठे आहेत याचा तपास हा तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यानुसार पोलिसांनी देखील तपास सुरू केला. आरोपींनी कोणतीही ठोस पुरावा हा आरोपींनी मागे सोडलेला नव्हता. त्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर होता. पोलिसांनी देवगंगा व्हॅली ते चित्रकूट या मार्गावरील CCTV फुटेजेस तपासायला सुरुवात केली. सलग 4 दिवस पोलिसांनी 374 CCTV कॅमेरे आणि तब्बल 6000 मोबाईलच्या तपासण्या केल्या. या तपासाच्या दरम्यान 28 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच काळात पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला. तो होता घटना घडलेल्या दिवशी त्या जंगल परिसरात 3 मोबाईल नेटवर्क आढळले होते. मात्र त्यानंतर काही तास ते नेटवर्क गायब झाले होते. पुन्हा त्यापैकी एक नेटवर्क रस्त्यावरती आढळून आलं. या नेटवर्कच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला की त्या दिवशी आढळलेले ते 3 नेटवर्क नेमके कुणाचे. तपास पुढे जात असताना हे नेटवर्क जितेंद्र कुमार उर्फ भोला या तरुणाच्या घराशी संबंधित असल्याचं पोलिसांना कळालं. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्रची माहिती गोळा केली. जितेंद्र यापूर्वी बँगलोरला एका हॉटेलमध्ये त्याचा मोठा भाऊ देवदत्त याच्यासोबत काम करत होता. त्याने 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. 2 वर्षापूर्वी त्याने शेजारच्या एका मुलीशी प्रेमविवाह देखील केलेला होता. सध्या त्याला 5 महिन्यांची मुलगी देखील आहे. अशी सगळी माहिती पोलिसांनी जमा केली. 20 एप्रिल रोजी तो बँगलोरहून गावाकडे परत आला होता. त्यानंतर मे महिन्यात नातेवाईकांच्या मदतीने त्याने एक ढाबा देखील या ठिकाणी सुरू केला होता. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन छापा टाकला.
मात्र जितेंद्र हा त्या ठिकाणी आढळून आला नाही. त्याचबरोबर पोलिसांनी त्यानंतर त्याच्या ढाब्यावर पोलीस हे पोहोचले. ढाब्याचा मार्ग त्यांनी शोधून काढला. त्यावेळी जितेंद्र हा गावापासून दूर एका ठिकाणी गेल्याची माहिती ही पोलिसांना मिळाली. यानंतर म्हणजेच 25 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता मंता नावाच्या जंगलाच्या दिशेने तो जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचं नेटवर्क देखील चेक केला. पोलिसांनी तात्काळ सापळा या ठिकाणी रचला. जितेंद्रला पोलिसांचा सापळा लक्षात येताच त्याने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि जितेंद्र यांच्यामध्ये प्रचंड चकामक सुरू झाले. या चकामकीत जितेंद्रच्या पायावरती गोळी लागली आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला. जितेंद्रच्या अटकेनंतर अवघ्या 9 तासांनी म्हणजेच शनिवारी मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी रयपूर्वा आणि कल्लार या गावामध्ये छापे टाकले. या कारवाईत विवेक पटेल आणि प्रवीण पटेल या दोघांना देखील अटक करण्यात आली. हे दोघे आणि हा एक व्यक्ती अशी 3 मंडळी या ठिकाणी अटक झाली आणि या प्रकरणातील 3ही आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आले. पोलीस या प्रकरणाचा कायदेशीररित्या तपास करतायत. या अंकिताची प्रकृती आता बरी होतीये आणि ती आता शुद्धीत येते. शिवाय आरोपींची ओळख आणि ओळख परेड ही देखील घेण्यात आली. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी अंकिताच्या नातेवाईकांकडनं करण्यात आलेली आहे. रील्स बनवण्याच्या नादात आणि रील्ससाठी गेलेल्या अंकिता आणि प्रताप सोबत जंगलामध्ये जे काही घडलं होतं ते प्रसंग अजूनही अंकिताच्या मनावरती खोल परिणाम करून गेलेले आहेत आणि असं तिचे नातेवाईक देखील सांगतात. त्यामुळे निश्चितच ती प्रचंड भेदरलेली आहे आणि या सगळ्या कंडिशनला केवळ काय जबाबदार आहे तर रील्स. तर मित्रांनो, आपण एखादा गुन्हा करतो तेव्हा आपण पोलिसांच्या नजरेतून वाचू, आपल्याला कोणी पकडणार नाही, बघणार नाही असा गैरसमज अनेक गुन्हेगार करतात. मात्र गुन्हा कितीही हुशारीने केला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणं हे सोपं नसतं, शक्य नसतं. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? आरोपींना कोणती आणि किती शिक्षा झाली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.